पार्ट 3. तर फायनली जेवण करून बाहेर निघालो आणि काय इकडे रिक्षात बसलो. रिक्षा लागलीच होती. फायनली कोपरगावपर्यंत भेटली. मग तिथून काय पुढचा प्रवास पुढं म्हटलं बसायला म्हटलं इथं तरी भेटली. मग काय चलो मुंबई, इथं जरांगे पाटील आंदोलनासाठी सर्व माणसं जात होते. मग काय बाई फायनली आरक्षण भेटलंच. मग काय फायनली इकडे बसलो गाडीमध्ये. येवले कोपरगावमध्ये आल्यानंतर पिकअपमध्ये बसलो फायनली ना. आणि इकडे मध्ये येवल्यानंतर ना इकडे अनुकाडेपाशी एक स्विमिंग पूल आहे साई ॲक्वा म्हणून. इकडे आलो. चला म्हटलं इकडे जात आहे ना साई ॲक्वाला जाऊन येऊ मस्त. आणि 150 रुपये एका जणाची तिकीट होतं नुसतं 1 घंट्यासाठी. आणि तुम्ही म्हणचे ना आता एवढा भारी कॅमेरा भारी नाही, पाणी भारी, कारण की त्याच्यात लिक्विड टाकेल त्याच्यामुळं. मग काय बाई तुमच्या वाहनावर चढला ना वरती, अशी जम मारली नाही म्हणून. मग काय आणि 1 तास पोहायचं म्हणजे साधं आहे का. मग काय थोडंसं इकडे तिकडे फिरावंच लागतं काही करून. मग म्हटलं चला आज लई बोर हो राहिले म्हटलं. चला आज काही करून स्विमिंग पूलला जायचंच म्हटलं. वेटांच्या वेळेला नाही गेलं तरी इकडे चाला म्हटलं, पण आज इकडे जायचंच. फायनली उडी मारली. मग काय पाण्यामध्ये आणि बोर होत होतं काही, कारण स्विमिंग पूलमध्ये कोणीच नव्हतं. आणि त्या साईडला ना पुरं खोल पाणी होतं. त्याच्यामुळे इकडे ना म्हणजे मग छाती एवढंच पाणी होतं. एवढं काही टेन्शन नव्हतं. तरी म्हटलं चला पोहायचंच म्हटलं काही करून. आणि तुमच्यावाला पोहता येतं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक अँड सबस्क्राईब लवकर करून टाका. 1K सबस्क्राईब लवकर तुमच्या करून टाका. तर मराठी ब्लॉगरला सपोर्ट करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मग काय बाई इकडे नाही माणूस लिक्विड टाकत होतं पाण्यामध्ये. मग लवकर निघून आलो हो. काय म्हटलो काही इन्फेक्शन नाही व्हायला. मग काय फायनली बाहेर आलो. तर कोणाला यायचं इथं साई ॲक्वाला लवकर कमेंट करा आणि लवकर फटाफट आहे ना साई ॲक्वाला येऊन जा.